श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे जून महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो, की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जून महिना हा कसा असणार आहे, त्यांची आर्थिक बाबतीत येणारा जून महिना कसा असणार आहे, महिला वर्गासाठी कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसा असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा, की कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो आत्ता बघा, की कुंभ राशीला शनीची 7.5 चालू आहे आणि 7.5 चालू असताना येणारा जून महिना हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. कुंभ राशीचे व्यक्ती हे अतिशय पराक्रमी असतात, कष्टाळू असतात आणि समाजाच्या उपयोगी पडणारे असतात. कोणालाही मदत लागली तर कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या त्या मदत करण्यात अग्रगण्य असतात. कोणीही त्यांना मदत मागायला आले तर ते कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या त्यांना नाही म्हणत नाही. परंतु कुंभ राशीच्या व्यक्तीवर जर एखादी वेळ आली तर त्यांना लोकही मदत करत नाही, असा कुंभ राशीच्या व्यक्तींचा अनुभव आहे. आणि येणारा जून महिना हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे ते आता आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो, की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या जून महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य कसे असणार आहे. मित्रांनो, आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जून महिना हा चढ उतारांनी भरलेला असणार आहे. मित्रांनो बघा, की आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू होणार आहे, त्यामुळे तुमच्या पोटाच्या आजारावर तुम्ही लक्ष दिले पाहिजे. जर एखाद्याला पोटाचे दुखणं असेल तर त्यांनी खाण्यापिण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या बदलल्या पाहिजे, डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे येणाऱ्या जून महिना पावसाळ्याचा असल्यामुळे पाण्याच्या बाबतीत तुम्ही काळजी घेतली पाहिजे. पाणी हे तुम्ही उकळूनच पिले पाहिजे किंवा फिल्टर असलेलं पाणी तुम्ही पिला पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना जर BP शुगरचा त्रास असेल तर त्यांनी तो अंगावर न काढता आपल्या डॉक्टरांचा सल्ला त्यांनी घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे महिला वर्गाला जर BP शुगरचा त्रास असेल तर त्यांनीसुद्धा आपल्या डॉक्टरांचा सल्ला या ठिकाणी घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे. मित्रांनो बघा, की येणाऱ्या काळात तुम्ही व्यायाम करा, योगा करा, त्यामुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे चांगलं राहत असतं. आणि तुमच्या डोक्याला जो मानसिक थकवा जाणवला आहे, शरीराला जो थकवा जाणवला आहे, तो थकवा यातून दूर होणार आहे. येणाऱ्या काळात तुम्ही नक्की व्यायाम करा आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. येणाऱ्या काळात हा तुमचं आरोग्य हे चढ उतारांनी भरलेला असणार आहे. थोडीशी आरोग्याची काळजी येणाऱ्या काळात तुम्ही घेतली पाहिजे. त्यानंतर बघा, नोकरीच्या बाबतीत येणारा जो जून महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. नवीन जबाबदारी तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, नवीन जबाबदारी, नवीन संकल्पना तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी राबवायला मिळणार आहेत. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. वरिष्ठ तुमच्यावर खुश असल्यामुळे तुम्हाला नवीन जबाबदारी देतील. त्याचबरोबर नवीन जबाबदारीबरोबरच तुमचा पगारवाढसुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जे राजकारण चाललेलं असतं, आपापसात जे भांडण चालू असतात, तुमच्या सहकाऱ्यांचे आपापसात भांडण चालू असतात, त्या राजकारणामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका. तुमचं काम भलं आणि तुम्ही भले हेच तुम्हाला वाक्य येणाऱ्या जून महिन्यात करावे लागणार आहे. कोणावरही तुम्हाला राजकारणात भाग घ्यायचा नाही आहे, कोणावरही तुम्हाला लक्ष ठेवायचं नाही आहे. तुमच्या कामात तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि तुमचं काम तुम्हाला चोख पद्धतीने करायचं आहे. तुमच्या सहकाऱ्यांशी गोड बोलून, चांगल्या रूपात बोलून तुम्हाला त्यांची साथ तुम्हाला मिळवायची आहे. परंतु कुठल्याही राजकारणात तुम्हाला भाग घ्यायचा नाही आहे. नोकरीचा येणाऱ्या जून महिन्यात तुम्हाला चांगली जबाबदारी मिळणार आहे. वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत, सहकारी तुमच्या खुश राहणार आहेत. फक्त तुम्हाला राजकारणात भाग घेऊ नका. त्यानंतर बघूया, की मित्रांनो, व्यावसायिक लोकांना येणारा जो जून महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. फक्त व्यवसायात काही वाद होणार नाही. जर तुमचा भागीदारीचा व्यवसाय असेल तर त्या भागीदारीच्या व्यवसायात काही वाद होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तुमच्या भागीदाराला जर तुमच्याशी काही समस्या असेल तर ती समस्या तुम्ही बसून सोडवली पाहिजे किंवा व्यवसायात काही समस्या असेल तर तुम्ही शांतपणे सोडवली पाहिजे. कुठल्याही प्रकारचे भांडण तुम्हाला करायचे नाही आहे. भांडण टाळायला येणाऱ्या जून महिन्यात शिका आणि तुम्ही भांडण टाळले पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की आर्थिक बाबतीत येणारा जून महिना अतिशय चांगला असणार आहे. अचानक धनलाभ तुम्हाला होऊ शकतो. तुम्ही कुठल्याही बाबतीत जर तुम्हाला
पैसे तुमचे येणारे असतील तर ते येणारे पैसे हे तुमचे येणाऱ्या जून महिन्यात मिळू शकतात. तुमचा वडिलोपार्जित काही संपत्तीचं काही प्रकरण असेल त्यातून तुम्हाला संपत्ती मिळू शकते किंवा धनलाभ तुम्हाला होऊ शकतो. येणाऱ्या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो. त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असणार आहे. आर्थिक परिस्थिती तुमची सुधारणार आहे. परंतु पैशाची आवक जरी तुमची वाढली असली तरी मित्रांनो लक्षात ठेवा, अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे. कुठल्याही प्रकारचा अनावश्यक खर्च तुम्हाला येणाऱ्या जून महिन्यात करायचा नाही आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना किंवा जागेचे व्यवहार करत असताना ज्येष्ठांची किंवा जे तज्ज्ञ असतात त्या तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करा मित्रांनो, त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. परंतु तज्ज्ञांचा सल्ला किंवा तुमच्या घरातील जे ज्येष्ठ असतील त्या ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करा. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना सावधानगिरी बाळगूनच ती गुंतवणूक तुम्ही येणाऱ्या जून महिन्यात केली पाहिजे. नवीन तुम्ही जागा येणाऱ्या जून महिन्यात घेऊ शकता, नवीन फ्लॅट तुम्ही घेऊ शकता, नवीन प्लॉट तुम्ही खरेदी विक्री करू शकता, नवीन वाहनसुद्धा तुम्ही येणाऱ्या काळात घेऊ शकता. म्हणजेच काय, येणाऱ्या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींना एक नवीन घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्ती एखादी नवीन वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. परंतु आर्थिक व्यवहार करत असताना काळजी मात्र नक्की घ्या. कुठल्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करत असताना कोणावरही विश्वास ठेवून ती गुंतवणूक करू नका. त्यानंतर बघूया मित्रांनो की महिला वर्गासाठी येणारा काळ हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. महिला वर्ग नवीन वस्तूंची खरेदी येणाऱ्या काळात खरेदी करू शकतात. नवीन मौल्यवान धातू तुम्ही खरेदी करू शकता किंवा एखादे नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता. महिला वर्गासाठी येणारा जून महिना अतिशय चांगला असणार आहे. फक्त त्यांनी स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपण वाहन चालवत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि तुम्हाला थोडासा आराम देखील तुम्ही येणाऱ्या जून महिन्यात केला पाहिजे. कुंभ राशीच्या महिलांची दगदग फार होणार आहे, त्यामुळे तुम्ही थोडासा आरामासाठी सुद्धा वेळ तुम्ही काढा. मुलाबाळांच्या शिक्षणाबरोबरच तुमचा आराम पण महत्त्वाचा आहे. त्यांची काळजी तर तुम्ही नक्कीच घ्या, परंतु थोडासा आराम करा. तुमच्या आरोग्याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे आणि रोज सकाळी उठून तुम्ही चालण्याचा व्यायाम करा, योगा करा आणि महिला वर्गाने आपले आरोग्य नक्कीच जपा. त्यानंतर मित्रांनो बघा की तुम्हाला काय उपाय देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीला आता सध्या 7.5 चालू आहे आणि 7.5 तुम्ही काय उपाय केले आणि तुमची मेहनत लावली तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे शनी महाराजांचा जो बीज मंत्र असतो तो तुम्ही म्हटला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन काळे तिळ व तेल वाहिले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन देखील केले पाहिजे. दर शनिवारी तुम्हाला हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे. ज्यांना जर दररोज हनुमान चालीसाचे वाचन करायला जमत असेल तर त्यांनी दररोज हनुमान चालीसाचे वाचन करा आणि येणारा जो जून महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.